Hi guys, I'm Saili and welcome to my channel. In this video I'm going to show you what I eat in a day. I'm in Goa and I'm also going to give you all the cost and the prices of the famous locations. So yeah, keep watching. आम्ही एक थाली ऑर्डर केली आहे आणि ही ती थाली आहे किंगफिशर थाली. आणि आम्ही बाकी सगळे प्रॉन्स मसाला प्रॉन्स बिर्याणी हे सगळं ऑर्डर केलं आहे. लुक्स व्हेरी यम्मी. लेट्स सी हाऊ इट टेस्ट. गाईज काय जेवण होतं, फुल सोल सॅटिस्फाईंग जेवण होतं. आता मी ही सोलकढी पिते पिंक कलर आणि आम्ही काय साफ केलं आहे जेवण. विदिन लाईक 20-25 मिनिट्स आम्ही सगळं खाऊन टाकलं. बट खूपच टेस्टी. मी विसरून गेली की मी नेल पेंट लावली होती आणि मी हाताने खाल्लं आणि माझी नेल पेंटचा पूर्ण कलर चेंज झाला आहे. गाईज तुम्हाला कसं वाटलं जेवण? तुला कसं वाटलं राजचं तोंड? काय साफ केलंय जेवण आम्ही. येस, खूपच मस्त. ॲक्च्युली त्यांनी फर्स्ट टाईम अशी एवढी फिश थाली खाल्ली असेल, म्हणजे ओरिजिनल लाईक ओजी. आणि मी ही सोलकढी घेतली आहे. किती क्यूट दिसते ही, एकदम मस्त आणि टेस्ट पण खूप मस्त करते. सो आम्ही डिनरसाठी ही प्लेस चूज केली. ह्याचं नाव आहे कोकम करी. ही कंडोलिम बीचच्या जवळ आहे. लास्ट टाइम पण आम्ही इथे आलो होतो. इथे इव्हनिंगला थालीज भेटतात. नॉर्मली थालीज इव्हनिंगला नाही भेटत. खूप ठिकाणी इव्हनिंगला थालीज नाही भेटत, पण हे एक प्लेस आहे जिथे इव्हनिंगला पण थालीज भेटतात. तर प्रॉन्स थाली फायनली आली आहे आणि ती अशी दिसत आहे. खूप सारे व्हरायटीज आहे. स्वीटसुद्धा आहे. हे लोकांनी एक स्वीट पण इन्क्लूड केलं आहे. आणि हिनी किंगफिशर थाली घेतली आहे, ती अशी दिसते आहे. व्हेरी नाईस. आम्ही दोघांनी पण प्रॉन्स थाली घेतली आहे. सो जस्ट आम्ही आता आलो आहे आमच्या एअरबीएनबीवरती. आमचं एअरबीएनबी लिटरली 3rd फ्लोअरवरती आहे आणि येता येता आमच्या सगळ्यांची वाट लागते. तर आम्ही आता फूडचा रिव्ह्यू देऊ कोकम करीचा. माझी जी थाली होती प्रॉन्स थाली खूप चांगली होती. 4 out of 5 मी त्याला रेट करेन. तुझी कशी होती? माझी किंगफिश थाली एकदम मस्त होती. त्याच्यामध्ये चिकनसुद्धा होतं, प्रॉन्सचा रसासुद्धा होता आणि अख्खं किंगफिशवालं पीससुद्धा होतं. सो इट वॉज व्हेरी नाईस. सगळ्यात जास्त मला आवडलं ह्यांच्या प्रॉन्स थालीमधलं रवा फ्राय प्रॉन्स, आणि ते खूप मस्त होते. तुझी कशी होती? माझी चांगलीच होती. मी तर प्रॉन्स फ्राय प्रॉन्स थाली खाल्ली. पण मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला खूप वेळ थांबायला लागतं ऑर्डर दिल्यानंतर. तुम्ही आधीच जाऊन इथे सगळ्या रेस्टॉरंटचा तोच प्रॉब्लेम आहे. आय डोंट नो काय त्यांचा इश्यू आहे. टाइम लागणार. जिथे पण जातो तिकडे तुम्हाला 20 मिनिट्सच्या वरती तर थांबायला लागतं थालीसाठी. आय थिंक हे खूप मुंबईच्या खूप रशमध्ये असतात. आपल्याला असं वाटतं फटाफट सगळे भेटायला पाहिजे. आणि इथे लोक एकदम आरामात असतात, एकदम चिलमध्ये असतात. म्हणजे त्यांना कुठेच जायचं नाही आहे, कुठे यायचं नाही आहे. काय बोलत होतास? मी काय नव्हतो बोलत, पण वर्थ इट असेल. तुम्ही जेवढे पण वेळ थांबाल, तुम्ही 20-30 मिनटं थांबा जरा. ठीक आहे, आपल्याला एवढी काय घाई नाही. आपण जरा घाईत असतो. इथे यायच्या आधी माझा भाऊ बिलकुल पण सी फूड नाही खायचा. आता खाल्ल्यानंतर त्याला असं झालं आहे की मी रोज येऊन खाईन. ॲक्च्युली रवा प्रॉन्स खूप मस्त होतं. म्हणजे कोणतं पण रवावाली जी फिश आहे ती एक्सेप्शनल आहे. टेस्ट एकदम डिफरंट आहे. म्हणजे आमची मम्मी पण खूप चांगलं जेवण बनवते, त्यामुळे आम्हाला काय एवढं हे नाही आहे. बट इकडचे ते टेस्टच वेगळी आहे. मे बी क्वालिटी ऑफ फिश खूप चांगली आहे. हां, एकदम फ्रेश. लाईक असं वाटतं की आता पाण्यातून आणून मारून प्लेटमध्ये आणली. बट इट्स व्हेरी फ्रेश. आणि ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला खाताना ते टेस्ट कळून येते की, आणि हे सगळं आपण जे मुंबईला खातो त्याच्यामध्ये आपल्याला लगेच कळतं की फिश खूप ठेवलेली आहे बर्फामधली. पण इकडचे फिश तसे नाही लागत बिलकुल पण. आणि इकडची किंगफिशर जी फिश आहे त्याला असा विचित्र वास येत नाही, जसा ठेवल्याचा वास येत नाही. सो डेफिनेटली 100% रेकमेंडेड आहे कोकम करी. आम्ही पण सेकंड टाईम गेलो होतो. लास्ट टाईम पण आम्ही गेलो होतो आणि तेव्हा पण आम्हाला तिकडचं फूड खूप आवडलं होतं. सो आम्ही परत आता नेक्स्ट टाईम पण गेलो.
जेवायच्या आधीच कंटाळा आला आहे. कोकणी कॅन्टीन कोकणी कॅन्टीन नावाच्या एका रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि जिथे आम्हाला 45 मिनिट्स वेटिंग होती. पण त्याचं फूड जे आहे ते कसं होतं, तुम्हाला काय वाटतं? लाईक अकॉर्डिंग टू मी, म्हणजे ह्या दोघांना एवढं फिश यूज टू नाही आहे ते लोक, बट आय एम यूज टू इट. सो माझ्या हिशोबाने इट वॉज गुड. जे फ्रायवाला फिश होता इट वॉज नॉट म्हणजे अप टू द मार्क, बट बाकी जे होतं कालवण वगैरे ते एकदम चांगलं होतं, ॲटलिस्ट फ्रॉम माय पॉईंट ऑफ व्ह्यू. मला त्यांची एकही ग्रेव्ही मी खाल्ली नाही, मला अजिबात आवडलं नाही. खूपच फिशी स्मेल येत होता आणि मी फक्त प्रॉन्स फ्राय खाल्ला आणि राईस आणि एक ग्रेव्ही होती ती. बाकी त्याच्यामध्ये मल्टिपल ऑप्शन्स होते, त्यातला एकसुद्धा मला आवडलं नाही. तुला कसं वाटलं? मला फक्त एकच गोष्ट तिकडची आवडली, ती होती प्रॉन्स फ्राय. अदर दॅन त्याच्याशिवाय मला काहीच नाही आवडलं आहे, इन्क्लुडिंग काहीच नाही. आणि आम्ही एक डेझर्टसुद्धा ट्राय केलं, त्याचं नाव सेराडो असं समथिंग काहीतरी होतं. हां, तर त्याच्यामध्ये इट वॉज जस्ट मिल्क क्रीम, आय गेस, आय डोंट नो की ते काय होतं. इट वॉज समथिंग ऑफ मिल्क, बट ते एकदम जेली टाईप होतं आणि त्याच्यावरती बिस्किट काय बोलतात, क्रश करून बिस्किट टाकलं होतं. इट वॉज ओव्हरऑल गुड, म्हणजे चांगलं होतं, बट बिस्किट सोडला तर त्याच्यामध्ये काहीच टेस्ट नव्हतं ॲक्च्युली. सो आणि ते खूप फेमस गोवन डेझर्ट आहे असं आम्ही आजच ते डिस्कवर केलं आहे. बट आमच्या हिशोबाने इट वॉज लाईक आउट ऑफ 10 इट वूड बी 4 to 5, नॉट दॅट मच. 3 लिटरली त्यामध्ये काहीच नव्हतं आणि ते 210 रुपयाचं होतं. इट वॉज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. क्वांटिटी वॉज ऑल्सो व्हेरी स्मॉल, लाईक ते लिटरली फक्त एवढूचंच होतं 200 रुपीजला. हो हो, 210. 210. आणि ती जागा पण खूप एक्सपेन्सिव्ह होती, बट फूड लिटरली लाईक इट वॉज. अँड वेटिंग तर बाबा आम्हाला एवढा कंटाळा आला, बाहेर उभं राहून पाय दुखले आणि किती लोक, खूप गर्दी होती तिकडे. लाईक आम्ही बघितलं तिथे सगळे सेलिब्रिटी लोकांचे सुद्धा फोटोज होते महाराष्ट्रीयन, बट ह्या लोकांना नाही आवडलं. अँड ॲक्च्युली मलासुद्धा फिश फ्राय नाही आवडलं. लाईक बाकीचे जे आम्ही प्लेसेस ट्राय केले त्याच्यामध्ये दॅट वॉज मच बेटर दॅन दिस वन. जेवढं ते हाईप आहे आणि जेवढी वेटिंग होती त्याप्रमाणे तर खूपच ॲव्हरेज होतं. आम्ही आलो Airbnbमध्ये आणि आम्ही डिनरला गेलो होतो ओशन ग्रिल नावाच्या रेस्टॉरंटला. आणि मला जेवण खूप अमेझिंग वाटलं, रिअली गुड, लाईक 100% रेकमेंडेड. तुम्हाला कसं वाटलं? माझं पण चांगलं होतं. मी पॉम्फ्रेट थाली घेतली होती विच वॉज रिअली नाईस, म्हणजे सगळंच त्याच्यामध्ये चांगलं होतं, कालवणसुद्धा आणि बाकीचे साईड डिशेससुद्धा. तुझं कसं होतं? ह्यानी आज चिकन थाली घेतली होती आणि अर्धी थाली त्याची मीच खाल्ली आणि मला खूप आवडलं. चिकन थाली चांगली होती, फक्त तुमच्या थालीमधले प्रॉन्स फ्राय चांगले होते. मी प्रॉन्स थाली घेतली होती, ती मी त्याच्यासोबत शेअर केली. पण मला प्रॉन्स थाली पण खूप आवडली आणि मला चिकन थाली पण खूप आवडली. डेफिनेटली त्यांचं जे रेटिंग आहे 4.7 रेटिंग आहे त्यांच्या रेस्टॉरंटला आणि इट इज 100% रेकमेंडेड.
गाईज, सो आम्ही आता जस्ट जेवण करून आलो आहे गोवन स्पाइस नावाच्या रेस्टॉरंटमध्ये आणि आम्ही वेगवेगळे डिशेस घेतले होते आणि माझा एक्सपिरियन्स होता ॲव्हरेज होता. ॲक्च्युली थाली खूप चांगली होती, पण बाकी आम्ही प्रॉन्स बिर्याणी, प्रॉन्स मसाला वगैरे घेतलेलं ते खूपच ॲव्हरेज होतं. तुम्हाला कसं वाटलं तुमचं? माझी थाली तर एकदम मस्त होती. नो कंप्लेंट्स. थाली घेतली होती. ॲज युजल बिलकुल चांगला होता. हो, ॲक्च्युली बाकीचं जेवण चांगलं नव्हतं, पण थाली चांगली होती. ओव्हरऑल किती? थाली हां, ओव्हरऑल आय वुड से इट वॉज 7 आउट ऑफ 10. फॅट फिश शिवाय कोणाचंच जेवण चांगलं नाही गाईस. फक्त फाईट फिश वाल्यांकडे जेवायला जा. तुला पाहिजे फॅट फिश स्पॉन्सर्ड दिस व्हिडिओ प्लीज. हाय गाईज, आम्ही बीचवरती जाऊन आलो आणि मग त्याच्यानंतर आम्ही रेस्ट केलो. खूप थकलो होतो पाण्यामध्ये खेळून आणि आता आम्ही चाललो आहोत डिनरला. डी लिटिल गोवा करून रेस्टॉरंटचं नाव आहे. मी ऑलरेडी लास्ट टाईम मी जाऊन आली होती, सो मला माहिती की ते चांगलं आहे. बट लेट्स होप फॉर द बेस्ट. आज एवढं नाही, आजचा दिवस चांगला होता ना फूडसाठी आपला. हां, कालपेक्षा बेटर होता.